कोण हे? कोण हे? परवांच्या दिवशी 26 लोकांना 26 महिला भगिनींची कपाळ पांढरी केली, ज्यांनी पांढरी केली. ही पांढरी कपाळ केल्यानंतर आमचे देशाचे पंतप्रधान परदेशातून आले आणि ते पहलगामला गेले नाहीत. ज्या ठिकाणी हा सगळा नंगा नाच झाला किंवा हा क्रूर असं हत्याकांड झालं तिथं गेले नाहीत. गेले बिहारला, निवडणुकीच्या प्रचारला गेले. निवडणुकीच्या प्रचारला गेले. घेऊ का 15 मिनिटं ह्या विषयावर तुमची? समजून घ्या नीट. आज देशाचे पंतप्रधान काय म्हणतात? काय म्हणतात? मेरे खून में खून नहीं बह रहा है, सिंदूर बह रहे हैं, सिंदूर बह रहे हैं. तुमच्या रक्तात सिंदूर वाहतोय. 26 आमच्या महिला भगिनी, त्यातला एक बिचारा तो मुस्लिम होता, त्याचं नाव मुद्दामून घेत नाहीत. 26 माणसं मारली. ते मारणारे आहेत कुठं? ते गेले कुठं? ते आकाशात पैसे झाले, ते जमिनीत गरज झाले की हवेमधून उडाले? कुठे गेले? त्या लोकांना, 4 लोकांना ज्यांनी हे सगळं मारलं, लोकांना, पुरुषांना मारलं, जात धर्म बघून मारला, त्यांना मारलं आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी. का 4 दिवसात तुम्ही युद्ध बंद केलं? का? तुम्ही तर घोषणा करत होता, हुशारच्या मारत होतात. आम्ही त्या ठिकाणी कराची घेतली, आम्ही त्यांची कुठली ती राजधानी इस्लामाबाद घेतलं, आम्ही हे घेतलं, आम्ही ते घेतलं. अचानकपणे ह्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पनी ऑर्डर दिली आणि तुम्ही बंद केलं. तुम्हाला 1971चा किस्सा सांगतो. आज भाजपवाले आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळ संध्याकाळ त्या पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका करतात ना. ते गेले 1964 साली, त्यांना आज 61 वर्ष झाली. 61 वर्ष झाली. ते इंदिरा गांधींवर टीका करतात. त्यांचा खून झाला 1984 साली. त्याला आज किती वर्ष झाली? 33 वर्ष झाली ना. 41 वर्ष झाली. आणि 1991 साली राजीव गांधी गेले, त्याला 33 वर्ष झाली. त्यांच्यावर सकाळ संध्याकाळ टीका करतात. असाच प्रसंग 1971 साली आपल्या देशावर आला होता. पाकिस्तान आणि हिंदुस्थानचं युद्ध सुरू झालं. पाकिस्तान आणि हिंदुस्थानचं युद्ध सुरू झालं. त्यावेळेला पाकिस्तानच्या बाजूला अख्खं जग होतं. चीन आतासारखा पाकिस्तानच्या बाजूलाच होता. अमेरिका पाकिस्तानला होती. अमेरिकेचं सैन्य बांगलादेशाच्या खाडीमध्ये पाकिस्तानला मदत करायला उतरलं होतं. आणि पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना निरोप पाठवला, त्यांचा राजदूत पाठवला आणि त्याला सांगितलं, इंदिरा गांधींना तो भेटायला आला. इंदिरा गांधी त्याला भेटल्या नाहीत. इंदिराजींनी सांगितलं त्याला म्हणा माझ्या राजदूताला भेट. त्यांना माहित होतं का आलाय तो, पण तरी पण तो बसून राहिला. म्हणून इंदिरा गांधींना त्यांनी सांगितलं की माझ्या राष्ट्राध्यक्षाचं तुम्हाला पत्र आहे अमेरिकेच्या. इंदिराजी गेल्या, त्यांनी पत्र घेतलं, वाचलं, काही बोलल्या नाहीत, निघून गेल्या. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही जा, मला पत्र मिळालं, उत्तर काय देऊ, तुम्ही जा. आणि त्यावेळेला हिंदुस्थान पाकिस्तानच्या लढाईची माहिती देण्याकरता लोक पार्लमेंटचं अधिवेशन भरलं होतं, ते भरवावंच लागतं. आमच्या पंतप्रधानांनी आज तागायत भरवलेलं नाही. बाहेर भाषणं करतात आणि पार्लमेंटमध्ये जी देशाची पार्लमेंट आहे, देशाचं नेतृत्व तिथं आहे, त्याच्याशी काहीच बोलायचं नाही. सर्वपक्षीय बैठकीला एकाही हजर राहिले नाहीत. आणि तिथं इंदिरा गांधी गेल्या आणि त्यावेळेला भाजपचे लोक होतेच काही, त्यांनी आरोप करत होते. त्यांना इंदिरा गांधींनी ते सगळं सांगितलं, उत्तर दिलं, त्यांचे आरोप सगळे ऐकून घेतले. आणि इंदिरा गांधींनी सांगितलं या संदर्भातलं मला जे काय म्हणायचं आहे ते मी संध्याकाळी रामलीला मैदानावर म्हणेन. आतासारखे टीव्ही नव्हते, आतासारखा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, आतासारखे मोबाईल नव्हते, आता काही सोय नव्हती, फक्त होता तो रेडिओ. रेडिओवर भाषण झालं.
की संध्याकाळी इंदिरा गांधींचं रामलीला मैदानावर भाषण आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये 7 ते 8 लाख लोक रामलीला मैदानावर दिल्लीला जमले आणि तिथं इंदिरा गांधींनी त्या राष्ट्राध्यक्षाचं अमेरिकेच्या पत्र वाचून दाखवलं, निरोप सांगितला आणि तिथून भाषण त्यावेळेला इथं दिल्ली आपल्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सगळे आनंदोत्सव साजरा करायला बसले होते. बघा इंदिरा गांधी घाबरले आहेत आणि आता त्या युद्ध मागे घेण्याची घोषणा करतील. बस त्यांनी घोषणा केली रे केली की इकडे सेलिब्रेशन करायचं अशा आनंदात बसले होते, रेडिओ लावून ऐकत होते. आणि इंदिरा गांधींनी सांगितलं की राष्ट्राध्यक्षाने अमेरिकेच्या सांगते, तू कितीही बलाढ्यास पण तू माझ्या देशाच्या पाकिस्तानच्या आणि हिंदुस्थानच्या वादामध्ये पडलास तर तुला असा धडा शिकवीन की तू 7 जन्म विसरणार नाही, माघार घेणार नाही. आणि इंदिरा गांधींनी माघार घेतली नाही. इंदिरा गांधींनी माघार तर सोडा, आता हे म्हणतात ना आम्ही एअर स्ट्राईक केला आणि हे केलं आणि ते केलं. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले. एक पाकिस्तान, आज सांगतो तुम्हाला, मला दापोलीचे तालुका प्रमुख, मंडणगडचे तालुका प्रमुख, खेडचे तालुका प्रमुख माझ्या मागे लागले. तुम्ही तर आहातच बरोबर. कोणाचंही सरकार कोणाचाही मंत्री असू दे, या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकेले, मी तुम्हाला आज सांगतो. आणि त्याच्याही पुढे माझा विचार आहे, त्याच्याही पुढे माझा विचार आहे. बस झालं, आपण कोणाच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, आपल्याला सांगतील तेवढंच काम करायचं. कधी कधी खुमखुमी येते, त्या सिंधुदुर्गापासून सगळे लोक येतात. मला वाटतं सिंधुदुर्गापासूनच हलवायला सुरुवात करतो. मारी टोपी कसं शिवसेनेचं पुन्हा गेलेलं वैभव उभं राहत नाही ते बघतो मी. करायचं ना उभं, याला काय येणार त्यावेळेला. आपण माहिती आहे ना कणकवलीच्या निवडणुकीमध्ये गेलो होतो, पप्या माहिती आहे की नाही, सगळे गेलो होतो, काय नवीन नाही. आणि दादा भाई मी आपल्या समोर काही कोणाचं काही चालत नाही, ते फक्त लांबून बोलण्याकरता. मी त्यांच्या एरियात जाऊन बोलतो, नुसता बोलत नाही. आणि म्हणून मला तुमची साथ पाहिजे. उद्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक, तालुका प्रमुखांना मी आत्ताच सांगतो, ताबडतोब मिटिंग घ्या. दर महिन्याला एका विभाग प्रमुख, एका जिल्हा परिषद गटाची मिटिंग झालीच पाहिजे. उपविभाग प्रमुख तुमची आठवड्याला मिटिंग झालीच पाहिजे. उपविभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख तुमची मिटिंग झाली पाहिजे, महिलाही झाली पाहिजे. घ्यायची ना? जिंकायच्या नका, नाही जिंकायच्या नसेल तर आता सांगा आम्हाला काय जिंकायचं नाही तर काय करायचं, असलं नाही ना. काय परवा आपल्याला मताधिक्य कमी मिळालं त्याचा राग तुमच्या मनामध्ये आहे का नाहीये? अरे शाखा प्रमुख तुम्ही जर सावध असतेत ना तर त्या महिला भगिनींना काही जे पैसे आले ना, पैसे तर गावागावात तुम्ही जागे असतेत ना तर महिलांनी पैसे घेतले असते पण मत आपल्यालाच दिलं असतं. या वेळेला आपल्या विरोधात जो काही पैसा वाटला गेला, पोलिसांच्या गाड्यातून पैसे आले, गाड्यातून पैसे आले. जर शाखा प्रमुख जर मजबूत असते ना तर त्यातले अर्धे पैसे त्यांना पण मिळाले असते आणि मला मतं पण मिळाली असती. जागृत राहिले असते तर अर्धे पैसे खिशातले परत मतं पण मला मिळाली असती. मिळाली असती का नसती मिळाली? पोलिसांच्या गाड्यातून. काय चाललंय? केंद्र सरकारने आता नवीन कायदा केला, काल बघितलात की नाही? राहुल गांधी विरोधी पक्षनेते पार्लमेंटचे त्यांनी सांगितलं की 4 महिन्यात 7 लाख मतदान महाराष्ट्रात वाढलं. कुठून ते सांगा? सरकारनं कायदा केला की आता 45 दिवसाच्या वर ईव्हीएम मशीन किंवा त्या पेट्या ज्या मतदानाच्या आहेत ना त्या ठेवायच्या नाहीत, नाहीशा करायच्या. लक्षात घ्या, नाहीशा करायच्या. म्हणजे काय? सरकारने काळं काम केलेलं, आपण हरलेलो नाहीये. आपल्याला आघाडी करायची आहे नाही असं नाही, त्याच्यानंतर तुम्ही भाष्य करू नका की योग्य ठिकाणी कशी करायची ती करू. म्हणण्यापेक्षा आपण लढायचं ना. तयार आहात ना तुम्ही? का आपलं जाऊ द्या, सोडून द्यायचं काय? कशाला सोडताय रे? आता इराण आणि त्या इस्रायलचं युद्ध चालू आहे, बघितलं की नाही?
कोणाला वाटत होतं काय की इस्रायलला कोण पुरं पडेल? वाटत होतं काय? सगळे मारले प्रमुख त्यांचे सैन्यातले, एअरफोर्सचे मारले, नेव्हीचे मारले, सैन्यातले मारले. 86 वर्षाचा म्हातारा उभा राहिला. 86 वर्षाचा म्हातारा उभा राहिला. सैन्याचं नेतृत्व मी करेन म्हणाला. 2.5 वर्षापूर्वी रशिया आणि युक्रेन, ज्याचा मी आदर्श नेहमी सांगत असतो, फैसल बरोबर आहे ना, नेहमी सांगत असतो आदर्श त्याचा. रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं. रशियाने घोषणा केली की मी युक्रेनला 48 तासात संपवून टाकीन. आणि 4 दिवसानंतर युक्रेनचा राष्ट्रपती झेलेन्स्की ना, काय रे तो शब्द अतिशय सोपा आहे तो, झेलेन्स्की काय तो गायब झाला. लोक म्हणाले पळाला, देश सोडून गेला. 24 तास मध्ये चव्हाणवहिनी गेल्या, फक्त 24 तास. आणि सैन्याचा ड्रेस तिने अंगावर चढवला, मिलिटरीचा ड्रेस अंगावर चढवला. या बाजूनं संपूर्णपणे बुलेट्स घेतल्या, म्हणजे गोळ्या घेतल्या, हातामध्ये गन घेतली आणि जाहीरपणे बाहेर आला आणि देशाला सांगितलं मी पळालोय नाही, मी लढायला उभा आहे. आणि घराघरातून बायका मुलांनी, पोरा बाळांनी सैन्याचा ड्रेस अंगावर चढवला आणि हातामध्ये बंदुका घेतल्या, रिव्हॉल्वर घेतली, गन घेतल्या आणि अख्खा देश पेटून उठला आणि सांगितलं की आमचा राष्ट्राध्यक्ष लढायला तयार आहे, आम्ही देखील लढायला तयार आहोत. आज 2.5 वर्षे रशियाच्या नाकात दम आलाय. कोण हे? कोण हे? परवाच्या दिवशी 26 लोकांना, 26 महिला भगिनींची कपाळ पांढरी केली, ज्यांनी पांढरी केली. ही पांढरी कपाळ केल्यानंतर आमचे देशाचे पंतप्रधान परदेशातून आले आणि ते पहलगामला गेले नाहीत. ज्या ठिकाणी हा सगळा नंगानाच झाला किंवा हा क्रूर असं हत्याकांड झालं, तिथं गेले नाहीत. गेले बिहारला, निवडणुकीच्या प्रचारला गेले. निवडणुकीच्या प्रचारला गेले. घेऊ का 15 मिनिटं ह्या विषयावर तुमचे? समजून घ्या नीट. आज देशाचे पंतप्रधान काय म्हणतात? काय चाललंय? केंद्र सरकारने आता नवीन कायदा केला. काल बघितलात की नाही? राहुल गांधी विरोधी पक्षनेते पार्लमेंटचे, त्यांनी सांगितलं की 4 महिन्यात 60 लाख मतदान महाराष्ट्रात वाढलं. कुठून ते सांगा? सरकारनं कायदा केला की आता 45 दिवसाच्या वर ईव्हीएम मशीन किंवा त्या पेट्या ज्या मतदानाच्या आहेत ना, त्या ठेवायच्या नाहीत, नाहीशा करायच्या. लक्षात घ्या, नाहीशा करायच्या. म्हणजे काय? सरकारने काळं काम केलेलं, आपण हरलेलो नाहीये. आपल्याला आघाडी करायची आहे नाही असं नाही, त्याच्यात तुम्ही भाष्य करू नका की योग्य ठिकाणी कशी करायची ती करू, पण नपेक्षा आपण लढायचं ना. तयार आहात ना तुम्ही? का आपलं जाऊ द्या, सोडून द्यायचं काय? कशाला सोडताय रे? आता इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे, बघितलं की नाही? कोणाला वाटत होतं काय की इस्रायलला कोण पुरं पडेल? वाटत होतं काय? सगळे मारले प्रमुख त्यांचे सैन्यातले, एअरफोर्सचे मारले, नेव्हीचे मारले, सैन्यातले मारले. 86 वर्षाचा म्हातारा उभा राहिला. 86 वर्षाचा म्हातारा उभा राहिला. सैन्याचं नेतृत्व मी करेन म्हणाला. 2.5 वर्षापूर्वी रशिया आणि युक्रेन, ज्याचा मी आदर्श नेहमी सांगत असतो, फैसल बरोबर आहे ना, नेहमी सांगत असतो आदर्श त्याचा. रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं. रशियाने घोषणा केली की मी युक्रेनला 48 तासात संपवून टाकीन. आणि 4 दिवसानंतर युक्रेनचा राष्ट्रपती झेलेन्स्की ना, काय रे तो शब्द अतिशय सोपा आहे तो, झेलेन्स्की काय तो गायब झाला. लोक म्हणाले पळाला, देश सोडून गेला. 24 तास मध्ये चव्हाणवहिनी गेल्या, फक्त 24 तास. आणि सैन्याचा ड्रेस तिने अंगावर चढवला, मिलिटरीचा ड्रेस अंगावर चढवला. या बाजूनं संपूर्णपणे बुलेट्स घेतल्या, म्हणजे गोळ्या घेतल्या, हातामध्ये गन घेतली आणि जाहीरपणे बाहेर आला आणि देशाला सांगितलं मी पळालोय नाही, मी लढायला उभा आहे. आणि घराघरातून बायका मुलांनी, पोरा बाळांनी
सैन्याचा ड्रेस अंगावर चढवला आणि हातामध्ये बंदुका घेतल्या, रिव्हॉल्वर घेतली, गन घेतल्या आणि अख्खा देश पेटून उठला आणि सांगितलं की आमचा राष्ट्राध्यक्ष लढायला तयार आहे, आम्ही देखील लढायला तयार आहोत. आज 2.5 वर्षे रशियाच्या नाकात दम आलाय. कोण हे? कोण हे? परवाच्या दिवशी 26 लोकांना, 26 महिला भगिनींची कपाळ पांढरी केली, ज्यांनी पांढरी केली. ती पांढरी कपाळ केल्यानंतर आमचे देशाचे पंतप्रधान परदेशातून आले आणि ते पहलगामला गेले नाहीत. ज्या ठिकाणी हा सगळा नंगानाच झाला किंवा हा क्रूर असं हत्याकांड झालं तिथं गेले नाहीत. गेले बिहारला, निवडणुकीच्या प्रचारला गेले. निवडणुकीच्या प्रचारला गेले. घेऊ का 15 मिनिटं ह्या विषयावर तुमची? समजून घ्या नीट. आज देशाचे पंतप्रधान काय म्हणतात? काय म्हणतात? मेरे खून में खून नहीं बह रहा है, सिंदूर बह रहे हैं, सिंदूर बह रहा है. तुमच्या रक्तात सिंदूर वाहतोय. 26 आमच्या महिला भगिनी, त्यातला एक बिचारा तो मुस्लिम होता, त्याचं नाव मुद्दामून घेत नाहीत. 26 माणसं मारली. ते मारणारे आहेत कुठं? ते गेले कुठं? ते आकाशात तैसे झाले, ते जमिनीत गडप झाले की हवेमधून उडाले? कुठे गेले? त्या लोकांना, 4 लोकांना ज्यांनी हे सगळं मारलं, लोकांना, पुरुषांना मारलं, जात धर्म बघून मारला, त्यांना मारलं आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी. का 4 दिवसात तुम्ही युद्ध बंद केलात? का? तुम्ही तर घोषणा करत होता, तुषारच्या मारत होतात. आम्ही त्या ठिकाणी कराची घेतली, आम्ही त्यांची कुठली ती राजधानी इस्लामाबाद घेतलं, आम्ही हे घेतलं, आम्ही ते घेतलं. अचानकपणे ह्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पनी ऑर्डर दिली आणि तुम्ही बंद केलं. तुम्हाला 1971चा किस्सा सांगतो. आज भाजपवाले आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळ संध्याकाळ त्या पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका करतात ना. ते गेले 1964 साली, त्यांना आज 61 वर्ष झाली. 61 वर्ष झाली. ते इंदिरा गांधींवर टीका करतात. त्यांचा खून झाला 1984 साली. त्याला आज किती वर्ष झाली? 33 वर्ष झाली ना. 41 वर्ष झाली. आणि 1991 साली राजीव गांधी गेले, त्याला 33 वर्ष झाली. त्यांच्यावर सकाळ संध्याकाळ टीका करतात. असाच प्रसंग 1971 साली आपल्या देशावर आला होता. पाकिस्तान आणि हिंदुस्थानचं युद्ध सुरू झालं. पाकिस्तान आणि हिंदुस्थानचं युद्ध सुरू झालं. त्यावेळेला पाकिस्तानच्या बाजूला अख्खं जग होतं. चीन आतासारखा पाकिस्तानच्या बाजूलाच होता. अमेरिका पाकिस्तानला होती. अमेरिकेचं सैन्य बांगलादेशाच्या खाडीमध्ये पाकिस्तानला मदत करायला उतरलं होतं. आणि पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना निरोप पाठवला, त्यांचा राजदूत पाठवला आणि त्याला सांगितलं, इंदिरा गांधींना तो भेटायला आला. इंदिरा गांधी त्याला भेटल्या नाहीत. इंदिराजींनी सांगितलं, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.